अरुण दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिंजोड झाली, सांगा ना थोडक्यात कसं काय नियोजन केलं? भिंजरमध्ये आपला 2 गोंड्यावरती नाव होता. तर आपले भिवंडीचे रणजित यांच्या नाव फिरलं 21,000वर. त्याला एस के नाईक यांचा चंदर आणि भालचंद्र यांचा चंदर होता. गाडी प्रेक्षणीय झाली. दादा बघायला गेलं तर आता सर्जा आपला एकदम चांगला स्पीड लावतोय आणि मुंबई बिंजोड मध्ये कंटिन्यू पळतंय. काय सांगाल सर्जाबद्दल? सर्जाबद्दल म्हणजे काय आज म्हणजे 1-2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये आज एकदाच पराभव झाले. तर आजपर्यंत सर्जाने म्हणजे असं गुलाल बिनजोडला टाकलाच नाही. आणि आज संदीप भाई यांचा बिच्चू होता आणि सर्जा होता. दोन्ही नंदी अतिशय सुंदर पळाले. संदीप भाईचा आणि तुमचा पेरा झाल्याच्या नंतर काय ना काय वेगळंच होतं, काय सांगाल? काय म्हणजे गेल्या वर्षी पण अचानक पायरा झाला. चांगली अशी सुंदर आज बिंजोड होती. आजही म्हणजे तीच गाडी म्हणजे गाडी पळण्यासाठी योग्य होती, परंतु गाडी अतिशय सुंदर पळाली. बघू आता पुढच्या वेळी कसं काय. बिच्चू बद्दल काय सांगाल? कारण का पब्लिकला एक चांगला वासरू आलेला आहे आणि आज पण एक चांगला स्पीड लागला आपल्या गाडीला. बिच्चू आणि भुंगा आज डावीने बोललं तर ते अतिशय सुंदर पळणारी नंदी आहेत. कारण का त्यामुळे बिच्चू आज चांगला पळाला आणि आमचं संदीपाशी बोलणं झालं होतं. मागच्या बोनवलीच्या मैदानात हीच गाडी पळणार होती आणि आज गाडीला योग्य पळाली आणि गाडी चांगली पळाली. काय सांगाल नियोजनकर्त्यांबद्दल किंवा स्वतः तुम्ही नियोजन करता आणि तुमच्या सोबत एवढी सवंगडी असतात, काय सांगाल? पण नियोजन म्हणजे जगदीश असेल, मी असेल, आमचा सारख्या ग्रुप असेल, सर्व सोबत करून आम्ही ते नियोजन करतो आणि कुठला नंदी चांगला पळेल त्या नंदीचे आम्ही अतिशय नियोजन करतो. दादा पहिल्यासाठी तुम्हाला आता बरेचसे कॉल वगैरे येत असतील, मग अशाने कसं काय असतं नियोजन? कारण का बघा नियोजन करते तुम्ही दोघं तिघं जणच असतात, पण प्रत्येकाला वाटतंय की आज बघा सर्जा एकदम टॉप स्पीड लावतोय. मुंबई मधला रॉकेट म्हणून त्याची ओळख आहे, सगळ्यांना त्याच्या सोबत पळायचं आहे, पण कुठून कुठेतरी होत नाही पहिले. पायऱ्या म्हणजे कसं आहे, आता आपण म्हणजे प्रत्येक नंदी म्हणजे कुठलाही नंदी असो, महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्या असो किंवा बिंजोड असो, जो जो नंदी पळते त्या नंदीचा आपण बैल 100% देतो का? कारण का बघा महाराष्ट्राचे असे पळणारे जे पण 1 नंबर नंदी आहेत त्या सर्जा पळाले आणि संदीपाईचं बिच्चू 2-3 शर्ती मी स्वतः बघितलेला, अतिशय सुंदर पळाला म्हणून तो पायरा जुळून आलेला. दादा काय सांगाल, ही जोडी आता पण चांगली पळाली, मग आज पण अशा अपेक्षा होती मैदानामध्ये आल्याच्या नंतर की एक आणखी चांगली गाडी बघायला भेटेल, पण म्हणजे अशी बरीच चर्चा पण करतात की सर्जा आल्याच्या नंतर नाव वगैरे देत नाही, काय सांगाल तुम्ही? ना आता काय आता ते आपण म्हणजे कसं आहे आपले आपण तर नाही म्हणजे सर्जा पळतोच आणि कसं आहे पळण्यामध्ये तसं त्याच्या स्पीड भरपूर आहे, त्यामुळे थोड्या गोष्टी होतात. पण काय ना येणाऱ्या काळात बघू आता कसं काय. नियोजन कसं काय केलं? 26 जानेवारीचं मैदान आहे, 23 जानेवारी पण घाटावरती मैदान आहे, कसं काय नियोजन केलंय? 23 जानेवारीला बैल पळणार आहे. वरती बैल पळणार आहे, हो घाटावर 23 मग जानेवारी. 26 जानेवारीला बघू आता 26 जानेवारी बैलाच्या म्हणजे जर प्रेस वाटला तर पळे, नाही तर मग 100% नाव नाहीच पळणार बैल. दादा मागच्या वर्षी 26 जानेवारीला एक चांगली आपल्याला प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटलेली, बकासूर सोबत पळालेला. मग या वर्षी आपल्याला 26 जानेवारीला दिसणार, बकासूरला मिस कराल का? ना बकासूरला आपण मिस कधीच नाही करत, कारण का तो एक आपला आवडता नंदी आहे, त्यामुळे त्याला मिस करण्याचं काय ना येणाऱ्या काळात बकासूर आणि सर्जा लवकरच दिसेल. दादा येणाऱ्या काळामध्ये कसं काय म्हणजे आणखी काय नियोजन असणार आहे मुंबई बिनजोडचा? बिंजोडचा बघू आता 22 तारीख झाले की नंतर मुंबईलाच बैल पळणार आहे बिंजोडसाठी. त्यानंतर 26 ला पळेल का बैल, तर प्रेस वाटलं तर 26 ला पळेल, नंतर येणाऱ्या पुढल्या मैदानात चांगल्या बिंजोडला सध्या दिसेल तुम्हाला. चला दादा शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या गुलालासाठी आणि असाच गुलाल घेत राहा आणि शुभेच्छा. बरेचसे फॅन लोक देखील विचारत होती की दादांची मुलाखत काय घेत नाही, दादांना पण इलेक्शनचे मुलं घाई गडबड असं सांगा थोडस. नाही मुलाखतचा काय विषय नाही, कारण का आपण म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात नवीन नाही आणि मुलाखतची काय आपल्याला म्हणजे काय अशी आवश्यक नाही का मुलाखत आपण दिलीच पाहिजे, परंतु तुमचा प्रेम आहे आमच्यावर, नंदीवर प्रेम आहे, त्यामुळे बाईटचं देण्याचं बाईटचं आपल्या काय एवढं काय पहिल्यापासून काय नाहीच आहे बाईटच्या बद्दल. चालेल दादा, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.